नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मराठा समाजाने आज उस्मानाबादेत विराट मोर्चा काढला। तरुण मुली, महिला उद्योजक, वकील, डॉक्टर, शेतकरी आणि समाजातील सर्व घटकांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। यावेळी अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यामुळे कायद्याचा फेरविचार करा अशी मागणीही आंदोलकांनी केली। जिजाऊ चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाला कुठलेही राजकीय नेतृत्व नव्हतं। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केलं। यानंतर परभणी, बीडसह इतर शहरांमध्ये देखील कोपर्डी प्रकरणी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं कळतंय। आजच्या मोर्चाच्या वेळी उस्मानाबादेत 800 पोलीस शिपाई, 75 अधिकारी आणि SRPFच्या 2 तुकड्या सुरक्षेसाठी तैनात होत्या। आणि या विराट मोर्चामध्ये सहभागी झालेल्या वकिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। खूप मोठ्या संख्येने वकील पण आहेत। हो, 800 पेक्षा जास्त आहेत असे, माफ करा, 1100 पेक्षा जास्त आहेत असं सांगतायत। आता कोपर्डी घटनेमध्ये जो तपास झाला तो लवकर फास्ट ट्रॅक वरती आणावा आणि फाशी द्यावी असं म्हणणं आहे। पण ही कायदेशीर प्रक्रिया आहे। ही कायदेशीर प्रक्रिया जरी असली तरी तपासामध्ये जी दिरंगाई होत आहे किंवा अशा प्रकरणाचं अद्यापर्यंत तपास होऊन दोषारोपपत्र न्यायालयात येण्याची आवश्यकता होती, परंतु अद्याप हे दोषारोपपत्र त्या आरोपी विरोधात न्यायालयामध्ये दाखल झालेलं नाही। हा इश्यू जो आहे हा डाय डाऊन होत नाही। म्हणजे आता 16 जुलै ते आज जवळपास 1.25 महिना झाला। लोकांची, मराठा समाजातल्या तुमच्यासारख्या वकील मंडळींच्या सुद्धा संवेदना खूप तीव्र आहेत, अजूनही त्या कमी होत नाही होणार। कारण हा जो इश्यू आहे हा केवळ एक जी काही महिला आहे ज्या मुलीवर अत्याचार झालाय आणि जो पद्धतीने झालाय तो अगदी म्हणजे तो शब्दातही व्यक्त करता येत नाही आणि त्याच्या ज्या वेदना आहेत त्या कधीही न संपणार नाही। बरीचशी तज्ञ वकील मंडळी जे ना, सिनियर वकील मंडळी, त्यांना विचारलं पाहिजे काय हो, अॅट्रॉसिटीचा एवढा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला फेस थोडं अॅट्रॉसिटी जे आहे ना, मराठा लोकांना कुठलाही काही झालं तरी अॅट्रॉसिटीचा फायदा हे घेतात। वाशी तालुक्यामध्ये इंदापूर म्हणून एक गाव आहे, चला पुढे बोलत राहू। त्या इंदापूरच्या गावामध्ये सोसायटीचं इलेक्शन होतं। त्या इलेक्शनला काही लोकांना उभा राहू देऊ नये याचा गैरफायदा घेऊन काही लोकांना अॅट्रॉसिटी करायला लावली। त्यामध्ये निर्दोषत्व सिद्ध झालं, परंतु 2 वर्ष त्या लोकांचं, ज्या लोकांवर अॅट्रॉसिटीची केस झाली होती त्या लोकांची व्यर्थ गेली। त्याच्यामुळं झालं काय, समाजातली प्रतिष्ठा आणि कोर्टात येण्या जाण्यामुळे होणारा त्रास, खर्च, ह्या गोष्टीला वैतागून गेलेत लोक। आणि कायदा रद्द केला पाहिजे का रिपील केला पाहिजे? कायदा रद्दच केला पाहिजे, कारण त्याचा मिसयूज ऍटलिस्ट इट शुड बी अमेंडेड इन मॉडिफाईड। स्ट्रिक्टनेस जो आहे, FIR रजिस्टर करताना स्ट्रिक्टनेस आली पाहिजे, शिथिलता आली पाहिजे। स्ट्रिक्टली स्पेसिफिकली विषय कसा आहे, अॅट्रॉसिटीचा गैरफायदा जे व्हायला ना त्याच्यामुळे थांबला पाहिजे। आणि हे मराठा समाजातल्या वकिलांची मतं तुम्ही ऐकताय। तर कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे।